माझ्यासारखीच तुम्हाला देखील आवडते का चवळीची भाजी खायला? तर मला चवळीची भाजी खायला खूप प्रचंड आवडते. तर मग ही भाजी मी कशी बनवते ना, ते पहा. भाजी आणल्याबरोबर मी अगोदर स्वच्छ निवडून घेते. तिला नंतर मिठाच्या पाण्यामध्ये एक 5 मिनिटं भिजवून ठेवते. कारण मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली ना भाजी आपण, तर तिच्यावरचे किटाणू वगैरे सगळे मरून जातात. त्याकरता अगोदर मिठाच्या पाण्यात भिजवायची आणि नंतर 2 ते 3 वेळेस हिला धुवून घ्यायचं. नंतर याच्यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं. जरा या भाजीमध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे. तरच आपली भाजी मस्त कोरडी होईल, नाहीतर एकदम भाजीमध्ये पाणी राहिलं तर ते गिचगिच होते. आता इथं मी शेंगदाण्याचं कूट लागणार आहे म्हणून शेंगदाणे मस्त खतखत भाजले आणि त्याचं कूट तयार करून घेतले. तव्यामध्ये मी तेल टाकलं, नंतर लसूण टाकला भरपूर सारा. लसणामुळे या भाजीला स्वाद खूप छान येतो. नंतर चिरलेला कांदा टाकला, हिरवी मिरची टाकली आणि सगळं मस्त परतवून घेतले. आता याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली चवळीची भाजी ॲड करायची. तिला देखील मस्त मिक्स करून घ्यायचे. एक 2 ते 3 मिनटं याला मस्त परतवून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. तसंच शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आपण भाजीतलं पाणी निथळून घेतलं ना, त्याच्यामुळे भाजीला जराही पाणी सुटलेलं नाही बघा. पटकन भाजी तयार होते आणि शिवाय ती जास्त शिजली देखील जात नाही. भाजीला पुन्हा एकदा परतवून घेतलं आणि आता हिला 1 ते 2 मिनटं झाकण न ठेवता शिजवून घ्यायचे. फक्त 2 ते 3 मिनटामध्येच मस्त खाण्यासाठी भाजी आपली तयार होते आणि चवीला तर खूपच मस्त लागते. तर आपली भाजी झालेली आहे रेडी. खूप मस्त भाजीचा कलर देखील चेंज झालेला नाही बघा. आहे तसाच भाजीचा हिरवागार कलर आहे. कारण आपण याच्यावरती झाकण नाही ठेवलं आणि झाकण जर ठेवलं असतं तर भाजीचा कलर काळपट होतो. त्याकरता झाकण न ठेवता ही भाजी शिजवून घ्यायची. शिजायलाही जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनटात मस्त भाजी शिजली जाते. या पद्धतीने भाजी तयार केली तर अतिशय चविष्ट लागते. नक्की ट्राय करा. या पद्धतीने चवळीची भाजी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.